सत्ता असताना 2.5 वर्षाच्या काळात 2.5 दिवसही मंत्रालयात न फिरकणारे उभाटा गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्बल 3 दिवसांसाठी दिल्लीमध्ये पोहोचले आणि मग मला गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा हा चित्रपट आठवला। एरवी महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन दिल्लीत गेले की हेच उभाटा गटाचे नेते त्यांच्यावर टीका करतात। दिल्लीत काय मुजरा घालण्यासाठी नेते जातात असा सवाल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत विचारतात। पण आता मात्र तब्बल 3 दिवस उद्धव ठाकरे दिल्लीत गेलेत। या 3 दिवसात उद्धव ठाकरे नेमकं काय करणार आहेत? महाराष्ट्राच्या विकासासाठी काही भूमिका मांडणार आहेत का? आरक्षणाच्या प्रश्नावर काही चर्चा करणार आहेत का? असे अनेक प्रश्न आहेत, पण दुर्दैवानं उद्धवजी यावरील एकाही प्रश्नांबद्दल दिल्लीत बोलणार नाहीत। तर 2.5 वर्षाच्या काळात मीच बेस्ट सीएम होतो आणि आता मला पुन्हा सीएम करा अशी त्यांची मनातील सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी ही दिल्ली वारी केलेली दिसते। इतरांच्या दिल्ली वारीवरून गल्लीत गोंधळ घालणारे उभाटाचे नेते आता दिल्लीत कुणाला मुजरा घालणार आहेत असा प्रश्न देखील पडतोय। विशेष म्हणजे दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या तोंडून आपला अजेंडा देखील उघड झालाय। देशात बांगलादेश सारखी स्थिती आहे असा दावा त्यांनी केला। आतापर्यंत जी भाषा काही डावे, काही पत्रकार आणि अर्बन नक्षली समर्थक बोलत होते त्या सुरात सूर उद्धव ठाकरेंनी देखील मिसळला, हे दुर्दैव आहे। खरं तर उद्धव ठाकरेंना दिल्लीत जाऊन ढाक्याबद्दल बोलायला वेळ आहे, परंतु धारावीत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची झालेली हत्या यावर उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसलेत। उद्धवजींना हिंदूंची एवढीच चिंता होती तर धारावीत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या घरी त्यांनी का भेट दिली नाही? बांगलादेशमधील हिंदूंबद्दल उद्धव ठाकरेंना आता पुळका आलाय, परंतु याच उभाटा गटानं CAA कायद्याला चुनावी जुमला म्हटलं होतं। CAA सारखा कायदा लागू करून पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंना भारतीय नागरिकत्व दिलं जाणार आहे, परंतु उद्धवजींनी त्याला देखील विरोध केला। आता मात्र बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल ते खोटे अश्रू ढाळत आहेत। उद्धवजी, बांगलादेशातील हिंदूंबद्दल तुमचे खोटे अश्रू जनतेनं ओळखले आहेत। बांगलादेशसारखी स्थिती भारतात कधीच होणार नाही, कारण इथं बहुसंख्य हिंदू आहेत। गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे हिंदू इथे राहतात। इथला हिंदू उठसूट हिंसा करत नाही। अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दात सांगायचं झालं, गोपाल राम के नामों पर कब मैंने अत्याचार किए, गोपाल राम के नामों पर कब मैंने अत्याचार किए, कब दुनिया को हिंदू करने घर घर में नरसंहार किए, कब बतलाए काबुल में जाकर कितनी मस्जिद तोड़ी, कब बतलाए काबुल में जाकर कितनी मस्जिद तोड़ी, भूभाग नहीं शत शत मानव के हृदय जितने का निश्चय, हिंदू तन मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय। त्यामुळे भारताचा बांगलादेश करण्याचे तुमचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत। खूप खूप धन्यवाद।